आजच्या भागात ठाण्यातील मुख्य आगामी प्रकल्प म्हणजेच ठाणेच अपकमिंग प्रोजेक्ट्स. सध्या मी मुलुंड टोल प्लाझा इथून प्रवास करीत आहेत आणि मुलुंड टोल प्लाझा क्रॉस केल्यानंतर आपला ठाण्यामध्ये प्रवेश होणार आहे. सध्या ठाणे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवले जात आहेत, ज्यामध्ये रिंग मेट्रो हा एक प्रकल्प आहे. तसेच ठाणे बोरिवली भुयारी मार्ग हा देखील एक प्रकल्प आहे. तसेच मेट्रो मार्गाचा विस्तार हा देखील एक प्रकल्प आहे आणि आत्तापर्यंत सर्व प्रगतीपथावर आहे. तुम्ही पाहू शकता, आता आपण जसे मुलुंडहून ठाण्यामध्ये प्रवेश केला आहे, तुम्ही पाहू शकता ठाणे येथील आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग जो एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प ते कामे जे ते किती प्रगतीपथावर आहे ते तुम्ही माझ्या उजव्या हाताला पाहू शकता. पिलर्स वगैरे जे लागलेले आहेत हे पिलर्स जे आहेत ते जे उभे झालेत हे आनंदनगर ते साकेत जो एलिव्हेटेड रोड रस्ता बनत आहे त्याचे आहेत. सदर प्रकल्प हा 6 पदरी लेनचा आहे आणि आता तिकडे तुम्ही अंदाज लावू शकता कामे कसे चालू आहेत ते. या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण आणि माती परीक्षणाचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच सध्या जे पियर्स आहेत आणि पाईल स्कॅप उभारण्याचे कामे देखील सुरू आहेत, तुम्ही पाहू शकता. या प्रकल्पाचे पूर्ण होण्याचे जे उद्दिष्ट ठेवण्यात आले ते 2028 जे 2026 पासून 2028 2 वर्ष अजून बाकी आहेत. कामे आत्ता सुरू झालेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने कामे अति जलद वेगाने सुरू आहेत लगेच लक्षात येतो. सदर हा मार्ग ठाण्यातील 3 हात नाका, नितीन जंक्शन आणि कॅडबरी जंक्शन तसेच माझीवाडा यांसारख्या अत्यंत गजबजलेल्या सिग्नलवर न थांबता थेट प्रवास करण्याची सुविधा देईल. तुम्ही पाहू शकता आपण आनंदनगर इथून आलेलो आहोत आणि कामे जे पिलर्स वगैरे आहेत ते बरेचसे उभे राहिलेले आहेत. या ठिकाणी थोडा काम जे ते दिसत नाही कुठे पिलर्स वगैरे, कारण ते इथपर्यंत तरी काम झालेलं आहे. आणि ते पाहू शकता MMRDA जे बोर्ड आहे मेट्रोचा वगैरे ते लावलेले आहेत आणि ते काम थांबलेले आहे. काय ते अंदाज नाही. सदर हा प्रकल्प राबवण्यासाठी सेवा रस्त्याने म्हणजे सर्व्हिस रोड जे आहेत त्याच्यावर काही झाडे काढावे लागण्याची शक्यता आहे, ज्यासाठी सर्वेक्षण सुरू आहेत म्हणून कदाचित हा इथला काम थांबलेला असेल. तसेच या मार्गामुळे दक्षिण मुंबई ते ठाणे जो प्रवास आहे त्या प्रवासातील वेळेत लक्षणीय घट होईल आणि भविष्यात हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या साकेत आणि आमने लिंक रोडला कनेक्ट होणार आहे. तसेच काही दिवसापूर्वी साकेत पुलाच्या शेजारी बांधलेला नवीन पूल देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता मेट्रो प्रकल्प. या ठिकाणी मेट्रो स्टेशनचे देखील कामे बहुतांश झालेले आहेत. ठाणे रिंग मेट्रो हा एक प्रकल्प आहे. आता आपण जो आनंदनगर ते साकेत एलिव्हेटेड रोडचा प्रकल्प पाहिला आणि पुढे आता आपण चाललो ते मेट्रो प्रकल्प हा ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पात 22 स्थानके असतील आणि याचा जो मुख्य हा जो प्रकल्प याचा शहरातील अंतर्गत कनेक्टिव्हिटीसाठी खूप फायदा होणार आहे. अंतर्गत कनेक्टिव्हिटी सुधारण्याची दाट शक्यता आहे आणि या जो ठाणे रिंग मेट्रो या प्रकल्पासोबतच ठाण्यामध्ये अजून देखील एक मोठा प्रकल्प आहे ज्याला ठाणे बोरिवली भुयारी मार्ग भुयारी बोगदा म्हटले जाते, ट्विन टनेल. त्याचे देखील कामे सुरू आहेत आणि याच ठाण्यातून अजून एक जो महत्त्वाचा प्रकल्प आहे तो मेट्रो. हे तुम्ही पाहू शकता, ते मेट्रो स्टेशन
वरती छत उभारण्याचे काम सुरू आहे. अदरवाईज स्टेशन तयार झालेले दिसत आहे. सदर मेट्रो मार्ग 4 आणि 5चा विस्तार या ठाण्यातूनच होणार आहे. मेट्रो 4 म्हणजे वडाळा कासार वडवले आणि मेट्रो 5 म्हणजे ठाणे भिवंडी कल्याण या मार्गाचे कामे सुरू आहेत. ते ठाण्याला मुंबई आणि आसपासच्या परिसराशी जोडतील अशा प्रकारचे मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे. मेट्रो 4 आणि मेट्रो 5. तुम्ही ठाण्यातील मेट्रो लाईन जे तुम्ही पाहू शकता की मेट्रो जे लाईन आहे त्यावरील जे स्टेशन्स आहेत त्या स्टेशनचे कामे देखील उत्तम प्रकारे झालेले आहे. स्टेशन बहुतांश तयार झालेले दिसत आहेत. आणि या स्टेशनसोबत ठाण्यामध्ये अजून एक प्रकल्प आहे कोस्टर रोडचा, म्हणजे ठाणे खाडी किनारा रस्ता. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा जो कोस्टर रोड आहे हा प्रकल्प नियोजित करण्यात आलेला आहे. तसेच माजीवाडा ते वडपे जो कॉरिडॉर आहे त्याचे 85 ते 90% काम पूर्ण झालेले आहे. आणि त्या कामामुळे भिवंडी आणि नाशिक महामार्गाकडे जाणारे जे वाहतूक आहे आणि त्यामध्ये वाहतूक कोंडी होती त्याला कुठेतरी दिलासा मिळेल. अशा प्रकारे आपण कापूरबावडीच्या जवळपास पोहोचत आहोत. ठाणे अपकमिंग प्रोजेक्ट्स च्या अंतर्गत आपण आज ठाण्यातील काही जे प्रकल्प आहेत त्यांचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता ठाणे शहरातील जे स्टेशन्स आहेत मेट्रो स्टेशन कामे झालेले. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिरंगा पाहिला का आपल्यातून आपोआप जय हिंद निघतो. आणि अशा प्रकारे आपण माजीवाडा कापूरबावडी जंक्शन जो आहे त्या माजीवाडा जंक्शनवरून निघालेलो आहोत भिवंडीच्या दिशेने. आजची माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे व आपले मतं कमेंट्समध्ये जरूर नोंदवावे. आज आपल्याकडे आपली मराठी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.